पण या स्टेजकडे बघून मला तर IPLचीच मॅच वाटायली भैया. पण कदाचित मी राष्ट्रीय नेता आणि स्टार प्रचारक असल्यामुळं माझं भाषण ठेवलं असेल शेवटी. आणि पुन्हा ह्या दोघांनी बॅटिंग करून घेतल्यानंतर पुन्हा मला काही उरतच नाही बोलायला. खरं तर धनुभाऊ नंतर भाषण मला करायला लावायला त्या निवडणुकीत, पण मी पण म्हणलं जाऊ दे आता उमेदवाराला पण मागून कोणीतरी पाहिजे ना बोलायला. चला, कारण आता ते पालकमंत्री आहेत, ते कृषी मंत्री आहेत, ते नामदार आहेत. पण कदाचित मी राष्ट्रीय नेता आणि स्टार प्रचारक असल्यामुळं माझं भाषण ठेवलं असेल शेवटी. आणि पुन्हा ह्या दोघांनी बॅटिंग करून घेतल्यानंतर पुन्हा मला काही उरतच नाही बोलायला. प्रीतमताई म्हणल्या 2 मिनिटाच्या मॅगीसारखं फास्ट भाषण करते. धनुभाऊ म्हणले आमच्यामध्ये एक जण 20-20 खेळते, कसोटी खेळते, एक वन डे खेळते. पण या स्टेजकडे बघून मला तर IPLचीच मॅच वाटायली भैया. IPL जेव्हापासून सुरू झालं, कोणत्या पक्षाचा कोणत्या टीमचा कोण खिलाडी सांगता येत नाही. सगळे खिलाडी मिळून एक टीम तयार होते. एक ऑस्ट्रेलियाचा, एक वेस्ट इंडिजचा, एक भाजप नाही भारताचा, असे सगळे मिळून IPL होते. त्यामुळे खिचडीच होती की आपण नेमकं कोणत्या प्लेअरची आहेत. तसं IPLची मॅच चालू आहे. फक्त इथं खिचडी नाही, आपल्याला स्पष्टता आहे. जनसंघाच्या दिव्यापासून ते आज घड्याळीला मत मागण्यापर्यंतचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. काही वेगळं मी सांगणार नाही. अनेक लोकांच्या आठवणी आपल्याला आज येतील. आज नक्कीच मला सामंत काकांची आठवण आली. आज मला नक्कीच पन्नालालजी जैन यांची आठवण आली.